सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची भूक, एकच ठिकाण, ठाकरे हॉटेल. चारफाटा रोड कर्जत येथे गरमागरम वडापाव, मिसळपाव, पावभाजी, मसाला डोसा, विविध प्रकारची भजी आणि बरंच काही तुमच्या सेवेत. आजच भेट द्या किंवा संपर्क करा. ठाकरे हॉटेल, चव, गुणवत्ता आणि आपुलकी. तुम्ही भेटले काय ऐका ना साहेब, तुम्ही भेटले कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? कुठला कॉन्ट्रॅक्टर आता पहिला शक्ती कॉन्ट्रॅक्टर आहे. आधी कोण होता? नाही या मैदानात नाही सर, त्याला आम्हाला घ्यायला पाहिजे. ठेवलं ना 323 सफाई कामगार बेरोजगार करून तुम्ही नवी मुंबईचा विकास करणार आहे का त्याच्याचा? ऐका नाही साहेब, भूमिका ऐका तर करू नका. तुम्ही लोकसेवक आहे, कसं लोकसेवकासारखंच बोला. आझाद कामगार हा नवीन शुल्क शुल्कचे सगळे कामगार सभा शुल्कची कालची भूमिका सर तर घर बांधून नोकरी खारकोपर 17, 16, 16 तुम्ही 49 लोक कामावर घ्या. शुल्कची कालची भूमिका लेखी सेंट्रल रेल्वेने सांगितलं स्पष्ट अरुण कुमारने की आम्ही ह्या कामगाराला घेणार नाही, स्पष्ट सांगितलं. मग सर तुम्हाला ऐका ना, प्रवाशांचा विषय तर तुम्ही 323 कामगार बेरोजगार करून हे विकास करणार. ते त्यांनी कॉन्ट्रॅक्ट काढलं 49 कामगार. कधी मला आता भेटला हा विषय तेव्हापासून आत्ताच फाशी हा विषय घेऊन 2 मिनिट तुम्ही मला भेटलो तुम्ही आता सांगताय, तुम्ही आणा ना, आम्ही करू ना. 100% होणार. सोबत आहे 323 सफाई कामगार बेरोजगार करून तुम्ही नवी मुंबईच्या रेल्वेचा विकास करणार आहे का? ठेवलं ना 323 सफाई कामगार बेरोजगार करून तुम्ही नवी मुंबईचा विकास करणार आहे का त्याच्याचा? ऐका नाही साहेब, भूमिका ऐका तर करू नका. तुम्ही लोकसेवक आहे, कसं लोकसेवकासारखंच बोला. हळू बोलताय ना, आम्ही हळू बोलतोय. हळू ठेकेदार बोलतोय. विषय वाढत नाही, तुम्ही समजून घ्या. तुम्ही समजून घ्या ना. 323 आम्ही लहानपणापासून हेच करत आलो. ऐका ना, शुल्क कालची भूमिका कालचं पत्र आहे शुल्क बोललो ना. दुसरी युनियन कोणी येणार नाही. तुम्हीच करताय, आम्ही सांगतो. मी आता बोललो अरुण कुमार ते म्हणले जे कर्मचारी तिथं लागतात तिथं ठेवतो, बाहेर कर्मचारी
बाकी कर्मचाऱ्यांचे किंवा ठेकेदारचे मित्र साहेब पाठवतात साहेब काय अहो आम्ही काम झालं ना की तुम्हीच केलं म्हणून सांगतो. अहो साहेब तुम्ही करा तुम्हीच केलं म्हणून तुम्ही करा पण 323 आता आम्ही जाणार कुठे? हा? रोजगार आहे हो. तर तुम्ही उलट ह्याच्यात आहे तर तुम्ही लोकांना न्याय दिला पाहिजे, रोजगार दिला पाहिजे. तर तुम्ही बेरोजगार दाखवता. आज तुम्ही 50 लोक काढली, त्या 50 लोकांची फॅमिली उपाशी राहील. मग तुम्ही कसं बोलता आम्ही नंतर घेतो? काढताना कसं एका झटक्यात काढलं, एका झटक्यात घ्या. आत्ता फोन करा का त्या लोकांना कामावर रुजू होऊ दे. आमचं काही म्हणणं नाही, आम्ही तुमचा सत्कार करतो. पण तुम्ही जर ही भूमिका घेत असेल ना तर आमची पण भूमिका ती आहे, आम्ही तुम्हाला काम करू देणार नाही. बाहेरून भैया येतात आणि आम्हाला हे दाखवतात काय तुम नाही काम करेगे हम करेगे. अरे हमने हमारी जमीन उस सिडको को दिया. तुमची स्टेशन कशावर झाली, तुमची सिडको कशावर झाली, आमच्या याच्यावर मोठी झाली. मग आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत. मग आमच्या मुलांना तुम्ही परमानंटच्या नोकऱ्या तर नाही दिल्या, मग ज्या कंत्राटी कामगारांच्या नोकऱ्या दिल्यात ना त्या पण तुम्ही एका क्षणात हिसकावून घेता. लाज वाटली पाहिजे अशा प्रशासनाला. का तुम्हाला तुम्ही जर कामगार आज कामावर आले ना उद्या. सर आज तुम्ही इथे खासदार आले होते सिडकोमध्ये, आज तुम्ही खासदारांची भेट घेतलेली, या ठिकाणी मोठा राडा देखील पाहायला भेटला. काय प्रामुख्याने मागणी, खासदारांचं काय म्हणणं आहे यावर? प्रामुख्याने मागणी अशी आहे की नवी मुंबईतील 13 रेल्वे स्टेशन आणि बामणडोंगरी, खारकोपर, तरघर हे 16 स्टेशनचं सिडकोकडून रेल्वेला हस्तांतर झाले आज बोलत आहेत. यापूर्वी हे 3च झाले होते हे, परंतु त्या स्टेशन बांधल्यापासून त्या स्टेशनवरती काम करणाऱ्या सफाई कामगार एकूण 323 सफाई कामगार आहेत. ह्या कामगारांचा विचार केला नाही. सिडकोची कालची भूमिका स्पष्ट आहे की बामणडोंगरी, खारकोपर, तरघर ह्या स्टेशनवर 49 कामगार काम करतात, तुम्हाला घ्यावंच लागतील. असं असताना देखील हे कुठल्याही कामगाराचा विचार न करता हे सांगतात की प्रवाशांची तिथं सोय होत नाहीये. मग तुम्ही ह्या 323 सफाई कामगारांना बेरोजगार करून तुम्ही हे नवी मुंबईच्या रेल्वे स्टेशनचा विकास करणार आहे का? हा पहिला मुख्य मुद्दा आहे. ह्या सफाई कामगाराला हस्तांतरामध्ये कामगाराला कुठेही गणलं गेलेलं नाही. सिडकोची भूमिका जरी कामगाराच्या बाजूने असली, लेखी असली, तरी पण इथं सेंट्रल रेल्वेने मध्य रेल्वेने त्यांना दाद दिली पाहिजे आणि तशी भूमिका या कामगाराला कामावर घेतली पाहिजे. हा कामगाराचा कुठल्याही विचार केला गेलेला नाही. अक्षरशः तुम्ही रस्त्यावाले म्हणलं त्यांचं कुटुंब तरी चालेल, ही भूमिका यांची आणि हे आम्हाला पटणारी नाहीये. बाचाबाची नाही झाली. बारणे साहेब मला बोलत होते की तुम्ही किती करोड तिथं किती लोक प्रवास करत. हे जे नरेश म्हस्के ते जोरात बोलत होते तुमच्याशी, म्हणजे हा राडाच नाही की मग कुठला राडा आहे? काय म्हणणं हे बघा ते राडा समजा जाईल, पण आम्ही आमच्या हक्कासाठी ओरडतोय, त्यांच्याशी म्हणतोय. मी त्यांना बोललो सिडकोची कालची भूमिका लेखी पत्राद्वारे 49 कामगार त्या 3 स्टेशनवर घ्यायची, तर तुम्ही सिडको मध्य रेल्वेची भूमिका लेखी आहे की आम्ही त्यांना कामावर घेणारच नाही, ही त्यांची भूमिका आहे. मी त्यांना ते समजून सांगत होतो की साहेब तुम्ही नवी मुंबई रेल्वे स्टेशनचा विकास करायला घेतलाय, पण ही तुम्ही 323 या सफाई कामगार स्टेशन बांधल्यापासून काम करतायत. त्यांच्या कुटुंबाचा बेरोजगार आज ते झालेले आहेत. ह्याला कोण जबाबदार आहे? हे त्यांनी जबाबदारी घ्यायला त्यांना कामावर घ्यावं, ही मागणी आमची वारंवार आहे. सफाई कामगार किती आहेत? 16 रेल्वे स्टेशनला 323 सफाई कामगार आहेत आणि आम्ही गेल्या 6 महिन्यापासून 7 महिन्यापासून सिडकोला पत्रव्यवहार करतोय की तुम्ही हस्तांतर करत असताना ह्या कामगाराचा पहिला विचार करा. हे कामगार बेरोजगार होणार नाहीत. कायदेशीरदृष्ट्या 240 दिवस झाल्यावर कामावर काढता येत नाही. असं असताना सुद्धा यापूर्वी सिडकोने नवी मुंबई महापालिकेला एरिया हस्तांतर करताना हजारो कामगार हस्तांतर केले, पनवेल महापालिकेला हजारो कामगार हस्तांतर केले आणि इथेही नवी मुंबईचे रेल्वे स्टेशन हस्तांतर करताना सिडकोची भूमिकाही तीच आहे. आणि मध्य रेल्वे ते कुठल्या स्टेशनला किती. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.